नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवानीज किचनमध्ये आपले स्वागत करते। आज आपण बघणार आहोत अगदी झटपट अशा पद्धतीने तांदळाच्या पिठापासून अगदी स्वादिष्ट असे मोदक कसे बनवायचे ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण घेणार आहोत 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बारीक किसून घेतलेलं खोबरं, 1 वाटी साखर, चिमूटभर फूड कलर, 2 ते 3 चमचे बारीक काजूचे काप, 2 ते 3 चमचे तूप, 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आणि 1 ग्लास दूध। कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून छान खरपूस असे भाजून घेऊयात। तुम्ही बघू शकतात पीठ असे छान तूप सुटेपर्यंत भाजून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी बारीक किसून घेतलेला खोबऱ्याचा कीस टाकणार आहोत आणि छान असं खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता हे पीठ थंड व्हायला ठेवूयात। कढईमध्ये दूध घालूयात। आता त्यामध्ये 1 वाटी साखर, 2 ते 3 चमचे मिल्क पावडर टाकून छान मिक्स करून घेऊयात व एक उकळी काढून घेऊयात। आता त्यामध्ये भाजलेले पीठ टाकून छान एकजीव करून घेऊयात व घट्ट होईपर्यंत छान परतून घेऊयात। त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही फूड कलरचा वापर करू शकतो। मी त्यात ऑरेंज कलरचा फूड कलर घालून छान मिक्स करून घेतला आहे आणि छान घट्टसर गोळा होईपर्यंत परतून घेतला आहे। आता त्यामध्ये बदामचे बारीक काप घालून थंड होऊ द्यायचं। बदामचे काप घालून छान मिक्स करून घेऊया। मोदकच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये बदामचे काप पसरून घेऊयात व त्यामध्ये आपले मिश्रणाचा गोळा ठेवून मोदकला पॅक करून घेऊयात। अशा प्रकारे आपण आपले सर्व मोदक तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तांदळाच्या पिठापासून बनणारे स्वादिष्ट असे मोदक तयार आहेत। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।